टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। सगळे सोयरे अधिसूचनेची 2 दिवसात अंमलबजावणी करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। तर सरसकट कुणबी आरक्षण देण्यास अडचण काय, जरांगेंचा सरकारला सवाल। साल्हेर किल्ल्यावर घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता ते मला सर्व चांगलं माहिती आहे, छगन भुजबळांचं नाव न घेता जरांगेंवर निशाणा। मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्यास अडचण काय, जे आम्हाला नको ते आरक्षण सरकार देतंय, मनोज जरांगेंचं विधान। निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काल मराठा आरक्षणावर निर्णय घेतला, मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप। मराठ्यांना 10% आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार, सध्या सरकारकडून फसवाफसवीचा खेळ सुरू आहे, संजय राऊतांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। जागा वाटपावरून महायुतीचे घटक पक्ष आक्रमक, हातकणंगले माढा जागेवर रयत क्रांतीचा दावा, हातकणंगलेमधून लोकसभा लढण्यास सदाभाऊ खोत इच्छुक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचं मुंबईमध्ये भाजपकडून जोरदार स्वागत, लोकसभा निवडणुकीसाठी नड्डा प्रचाराच्या मैदानात, जे.पी. नड्डा कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अमरावतीमध्ये मृद जलसंधारण विभागाचा पेपर फुटला, कर्मचाऱ्यांकडूनच पेपर फोडला असल्याचा आरोप, पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप। बीडच्या सरस्वती विद्यालयात 12वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातेवाईक मित्रांची जीवघेणी कसरत, कॉपी पुरवतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद। सांगलीत मराठा समाजाचं राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन, मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी करत मराठा समाजाचं आंदोलन। शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमिर जेतपूरवाला यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश। मुंबईत उद्या महाविकास आघाडीची बैठक, बैठकीमध्ये जागा वाटपावरती होणार चर्चा, शरद पवारांची माहिती। मायानगरी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण, खासदार पूनम महाजनांच्या संकल्पनेमधून मंदिराची निर्मिती। शरद पवार आणि महादेव जानकरांमध्ये फोनवरून माढा लोकसभेबाबत चर्चा, माढा आणि परभणी लोकसभेची जागा राजपाला देण्याची पवारांकडे मागणी। भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, केंद्र सरकारने आयात निर्यात धोरणावरती विचार करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरती सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी, याचिकाकर्ते आनंदराव अडसूळ यांचे वकील अंतिम युक्तिवाद करणार। वंचित सोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू, राज्यातील 39 जागांबद्दल निर्णय झालाय, तर लोकसभेसाठी राज्याबाहेरही आम्ही उमेदवार देणार, शरद पवारांची माहिती। कोल्हापूरच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, संजय राऊतांमुळे शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली, शरद पवारांचं विधान। तपास यंत्रणांचा वापर करून भाजपकडून काही राज्यामध्ये फोडाफोडी केली जाते, शरद पवारांची भाजपवर टीका, तर भाजपला 400 पारची खात्री नाही, पवारांचं विधान।
अजित पवार गटातील नेते भाजपची भाषा बोलतायत. आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळालंच नाही पाहिजे, हीच त्यांची भूमिका. रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. भाजप लोकसभा आणि विधानसभेसाठी अजितदादा आणि शिंदे गटाला किती जागा देणार याची शंका. रोहित पवारांची टीका. विखे कुटुंब या पक्षातून त्या पक्षात का जातात, तर विखे पाटील कुटुंब विचारांना पक्के नाहीत. रोहित पवारांचा सुजय विखेंवरती निशाणा. जयंत पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी दिली होती उपमुख्यमंत्री पदाची ऑफर, मात्र जयंत पाटलांनी साथ सोडणार नसल्याचं फडणवीसांना सांगितलं. राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटलांचं मोठं विधान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.